There is a
तुम्ही ज्ञानेशाही आहात, याआधी आपल्या गाण्यात झालेला आहे. तुम्ही बऱ्यापैकी माझ्या गाण्यांना कटिंग दिलेली आहे आणि तुम्हाला माझ्या गाण्यांच्या चाली देखील आवडतात आणि आज मुद्दाम या चालीवर गण बांधलेला आहे. अपेक्षित आहे गाण्याला कटिंग नाही देत, पण तरी सुद्धा अपेक्षित आहे तुमच्या स्वरात ऐकायचं. यारा हो यारा तेरी लगाव मोरा. बघा गाणं कसं आहे. सांगते गणाला हे वाटे मनाला. सांगते गणाला दुःख हे वाटे मनाला. भरल्या डोळ्यांनी आले हे पाणी. भरल्या डोळ्यांनी आले हे पाणी. निरुपमा गजाननाला सांगते गणाला दुःख हे वाटे तुमची भक्ती आहे ना मला समजलं. आज तुम्ही त्याला लुडकावला बसाल पार आतमध्ये. काही असू दे, देशी विदेशी कंट्री माहित नाही बुवाची, पण देशी विदेशी कोंबड्या मात्र नक्की येते. बुवाकडे एकच होता काय होऊन जातं. बुवा माहिती आहे तुम्हाला सरपंच आहे तर
झाला ना आता 4 महिने झाले का 4 महिने दाढी मिशा काढून तो धंदा करायला वेगळा माझी माझ्या प्रेमाची आता गवळण म्हणजे प्रत्येकाला वाटतं शक्तिवाली काय बाई तुम्ही बरोबर ना म्हणजे शक्तिवाली बोलला का तुरेवाला येऊन मग नंतर खरवला ना त्याच्यावर परत आली ना तुझा गोंधळा ना तुझा सुजवला ना तुझा बुजवला सगळा झाला ना मग कसं आहे बघा गवळण म्हणजे मर्मावर बोट मर्मावर बोट समोरचा तिथं आतमध्ये झोपलाच पाहिजे अशी गवळण गायची बरोबर ना त्याच्यात अश्लील ना माझ्या आया बहिणी उठून जाणार ना इथं बसलेल्या लोकांना राग येणार पण गवळण झोपणार कशी झोपणार ती बघा अरे कितीदा सांगितलं तरी याला काही कळत नाही आणि वाईट वृत्तीशिवाय याचे मन काही वळत नाही अरे बांधून जर ठेवला याला तर हा काही कळत नाही आणि काना खरं खरं बोलल्याशिवाय आज काही तुला तरी दूध मिळत नाही खरं बोलायला शिकताना आणि म्हणून ही गवळण राधा काय गवळण गात आहे आज तुला क्लिअर आहे बरोबर 100 का 1000 का 1 लाख 1% देऊन सांगणार तुला पितो आता तुम्हालाच माहिती तुम्ही जाणून दिलं असं त्याला पटल्या का तुमच्या पटल्या काय म्हणता होत्या तर पण बुवा पितो का नाही पितो का नाही हो पितो का नाही मग आता नुसता दारू माणूस पितो दही दूध पण पितोच ना बघा दही दूध पण पितो का नाही मग धक्का धक्का होता या प्रत्येक वेळी प्रत्येक बारी बुवाचा डायलॉग काय माहिती काय म्हणतो मी चढ पातळ ना हा केवढा पातळ मला म्हणजे तर तुला काय या कातलावर झोपायचं आहे काय तुला काय या कातलावर झोपायचं आहे का तुला कशाला या कातलाचा प्रॉब्लेम काय असायला पाहिजे तुला तू चढ पातळ आहेस तर तुझा कातल पण होऊ दे ना लवकर काय दिसता तुला पातळ ना पातळ आणि सगळंच पातळ होईल तुझं मन पातळच राहील असतं जरा घट होऊ तू पण म्हणतो दही दे मला आणि दूध दे मला गवळण बघा कशी लिहिल्या माझं स्वतःच लिखाण असतं म्हणतो दही दे मला आणि दूध दे मागतो सारच काही स्वतःहून कोण सांगते राधा सांगते यशोदे माईला यशोदे माई तुझा हा कामा जो आहे तो सगळं काही स्वतःहून मागतो पण त्याने आधीच काय केलेलं आहे मागतो सारा काही हा स्वतःहून पिऊन पिऊन झालाय बघा पटल्या मोठल्या पण पटल्याचा विषय नाही दयाचा विषय हा पिऊन पिऊन झालाय किशोर बुवा पिऊन आता किशोर जरी म्हटलं हा किशोर पिऊन पिऊन तरी हा किशोर नाही कोण नंद किशोर बरोबर काय पिऊन दही दूध पिऊन पिऊन टून झालंय याचं पोट असा विषय हा पिऊन पिऊन झालाय टून किशोर पिऊन पिऊन झालाय टून सांगते गवळ्या घरची सून पिऊन पिऊन झालाय टून सांगते गवळ्या घरची सून Yeah.
ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना सांगणं गरजेचं आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय, त्याचं महत्व काय आणि त्या मंदिराची उंची किती, असा माझा साधा सोपा आणि सरळ प्रश्न बुवांना आहे. बुवा जमला तर विषयाला हातभार आणण्याचा विषय नाही फोडला तरी सुद्धा चालेल. तर आता बघा, गवळण जी आहे ती कुठलाही अश्लील शब्द न वापरता मीही गायली, पण लोकांना मजा येईल आणि बुवाचा वीक पॉईंट काय हो मला माहितीये. बुवाला ती झोपली असणार 100% आणि त्याशिवाय सामन्याला तरी मजा नाही. मी बोललेला त्याला जर लागलं असलं तर तो दुसऱ्या बारीक येऊन कटकरेल काय मला सांगा. आणि त्याने पहिल्या बारीक येऊन नाही मला लागण्यासारखं बोलला तर मी दुसरी बारीक कटकरेल काय नाही ना. म्हणजे त्याच्या मर्मावर बोट ठेवणं गरजेचं असतं. काही ना शाहीर आहेत स्वतःचा मोठेपणा गाजवणाऱ्या, त्यांना असं वाटतं आम्ही म्हणजे आता एकदम पवित्र विश्वासारखं गातो, तर तसं काही नाहीये. सगळ्या करून भागल्या तरी आता देवपूजेला लागले. सगळ्या करून भागल्यात आणि देवपूजेला लागले. आमचा सकट आणि काय दिवस आले तर जो वाईट शक्ती तुला लेडीज आणि जेंट्सचा होत होता अगदी कमरे खालचे जे विनोद होत होते, कमरे खालची जी गाणी होत होती, त्याच्यामुळे हा जो शक्ती तुला तो न्यायाला जात होता आणि ह्याला पूर्णपणे दोष बाईला मिळत होता. पुरुष बोलायचा त्याला नाही मिळाला, बाईला मिळाला, म्हणून हे असं होतं. पण आता हल्ली काही बायका आल्या तो ओव्हर स्मार्टगिरी करायला आणि बोलतात मोठ्या तोऱ्यांमध्ये आम्ही ज्युनियर आहे आणि सिनियर आहे. ज्युनियर सिनियरचा कलेत कधी विषय आहे नाही. आज माझा हा ढोलकीपटू सिनियर आहे, हा ढोलकीपटू त्याच्या समोर ज्युनियर आहे, पण तो देतोय ना त्याला पण वाजवायला. का तो त्याला म्हणाला तू उठ रे बाबा नको वाजवूस. कलेत कोणीही मोठं आणि छोटं नाही. आणि मोठं असून काय केलं, आज छोटे जे मार्केट गाजवतात ते भेंडी तुम्हाला पण नाही गाजवतात. असं मार्केट गाजवावं लागतं. आम्ही कोणाकडे कार्यक्रम मागायला जात नाही. आणि म्हणून शेवटचं जे गीत आहे, पद आहे आणि या आपल्या परिवाराचं म्हणणं आहे की मोहन शेठ यांच्यावरून श्रद्धांजली गीत हे 100% झालं पाहिजे. ते माझं 5वं गीत असणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, अरे सामना म्हणजे सामना हा झालाच पाहिजे. आता तुम्ही घाबरू नका, मी असं म्हटलं म्हणजे मी दुसऱ्या बारीक येऊन काहीच बोलणार नाही असा विषय नाही. वेळ पडली तर सगळं सोडून कपाळाला बांधायची पण आपल्यामध्ये धमक आहे. फक्त भुवन बोलू दे, भुवन फक्त बोलू दे, तोड घाण करू दे. आपण पण हायच दुसरी बारी बोलायला बुवाला. अरे सामना म्हणजे सामना झालाच पाहिजे आणि शाहिरांनी एकमेकावर शब्दाचा घाव हा केलाच पाहिजे. अरे आजवानो बेगाव सारा गजबजलाच पाहिजे आणि किशोर सरस आणि तेजल पवार यांचा मुकाबला हसून झालाच पाहिजे. शेजारी बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या, मग बाबूला मोठ्या बुवा काय करतो माहितीये, जे मी गाणं गाते ना सगळे राहतं बाजूला, जी मी चाल लावते आता मी म्हटलं ना गोट्या हवाय तो इथे येऊन गोट्याच नाची मिळतो का म्हणून. त्याची ती काहीही बोलतात ना, काही सोडत नाही. एक तेजल तुझी भाजल तुझी गीत अरे हम है बाकी सब पानी काम है. अभी देखो कैसे डायलॉग कधी सुनने मिलेगी. मग आता बुवाचा लगीन झालाय काय सांगा जरा, भाग येतोय जरा. बुवाचा लगीन झालाय, मग लगीन कधी वाचल बुवाचा. आमचा झाला लगीन, आम्ही एवढं बुवापेक्षा लहान. बुवा म्हणतो तुझ्या लग्न मला म्हणजे तू म्हातारी झाली. ओ माय गॉड, I'm not म्हातारी बुवा, you are म्हातारा. ओके, you are getting old and old and old and old. बुवा सरपंच आहे, बुवाला चांगली इंग्लिश येते. 15वी झाले बुवाचं ग्रॅज्युएशन या भीक मागायचं. आई शपथ मी शॉक झाली याचं ग्रॅज्युएशन आणि ऐकून. त्याच्यामुळे याला इंग्लिश चांगलं येतं म्हणून इंग्लिश बोलते. शपथ या जिंकण्याचं जाऊ द्या, खरं शब्द नाही, जिंकण्याचं झालंय ग्रॅज्युएशन म्हणून इंग्लिश बोलते मी. म्हणजे माझ्यासमोर पण कसा टफ पॉईंट इंग्लिश बोलणार
स्वप्न बघितलं ते कधी पूर्ण झालं का हो सीता मातेचं? सीता माता त्याला भेटली नाही भेटली. मग शेवटी काय झाली? त्याच्या लंकेची खान झाली का नाही? मग बघत बस तू लग्नाचं स्वप्न पण होणार नाही रगड्या तुझ्यानं. अरे बघत बस तू लग्नाचं स्वप्न पण होणार नाही गड्या तुझ्यानं. मग मिळणार नाही तुला बाई कधीच नाही. बाया भेटलेल्या तुम्हाला मी ठेवता येत नाही. नंतर आता आई जाऊ शोधत शोधत बाया बाया मला म्हणतात ए बहिणी तुझ्या भावासाठी बाई कर. हे काय एक बाई बघून दे ना तुझ्या भावासाठी. छोटी बघून दे